आता सुनील शिंदे बोलतात, आपण थेट जातोय। केंद्रात बसलेल्या सत्तेच्या अनेक नेत्यांना त्यांनी उघड केलेलं आहे आणि मग सूडबुद्धीने कुठेतरी प्रत्येक कारवाईमागे मुख्यमंत्री कसे आहेत, मुख्यमंत्री आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी दाखवून देण्यासाठी सातत्याने वारंवार प्रयत्न होत असतात। त्याच्यापैकी मग अनिल परबांवर झालेली कारवाई, याच्यात पण उद्धव साहेबांचा संबंध लावला गेला। शिवसेनेच्या इतर लोकांशी झालेली कारवाई, याचा थेट अजून त्यांच्या कुटुंबियांचा संबंध लावला गेला। त्यामुळे मी शिवसैनिक आहे, मला तर विशेष काही वाटत नाही, शिवाय महाराष्ट्रातल्या जनतेला विशेष काही वाटत नाही। कारण हे सगळं जे काही राजकारण आहे हे महाराष्ट्रातील सत्ता गेलेली आहे आणि नैराश्यातनं आपल्याला जेवढं नैराश्यातनं राजकारणाचा सूड उगवता येईल तो करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ही येणाऱ्या आगामी काळामध्ये जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे शिवसेनेबरोबर आम्ही कसे आहोत ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। भाजपचे आमदार नितेश राणे म्हणतात की आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नैतिकता हे करून। हा जाणून बुजून प्रयत्न होतोय, पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातील जनतेलाही माहिती आहे, त्याच्यामध्ये विशेष काही नाही। जाणून बुजून गोवण्याचा प्रयत्न होतोय। आज ज्या पद्धतीने उद्धव साहेब आणि महाराष्ट्र ही महाविकास आघाडी यशस्वी झालेली आहे, या सगळ्या कुठेतरी नैराश्यातनं या सगळ्या कारवाई करून हा एक आनंद उपभोगण्याचा त्यांचा बालिश प्रयत्न आहे। वेळोवेळी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, कुठेतरी तपास यंत्रणांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला जातोय। हो, त्यांच्या हाती असलेली जी काही सत्ता केंद्र आहेत त्याचा विपर्यास केला जातोय, परंतु या सगळ्याचा बदला महाराष्ट्रातील सुज्ञ जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। तसं उत्तर आहे ते त्या त्या वेळेवर ते अवलंबून राहील। पाटणकर यांच्यावरती कारवाई केली। पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया दिली आहे? श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत। मनी लॉन्ड्रिंग स्कॅम, बनावट कंपन्यांचा वापर, घोटाळेबाजांना सोडणार नाही असं म्हणत त्यांनी इशारा दिलेला आहे। किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलेलं, ठाकरे कुटुंबियांना लक्ष्य केलेलं आहे। ईडीने केलेल्या कारवाईच्या नंतर किरीट सोमय्यांचं हे ट्विट होतं, आपण बघितलं। जप्त केलेली आज ईडीकडून जी मालमत्ता आहे ती तब्बल 6,45,00,000 इतक्या रुपयांची आहे। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये निलांबरी प्रोजेक्ट्समधल्या 11 सदनिकांचा समावेश आहे। या सदनिका साईबाबा गृहनिर्माण कंपनीच्या नावावर आहेत। साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे। श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत। ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर असल्याचं मानलं जात आहे। ईडीनं 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता। पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे। ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती। त्यामुळे ईडीची ही कारवाई राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते। यात ज्या कारवाईला वर टाच आणलेली आहे ती कारवाई ज्यांच्या विरोधात झालेली आहे ते श्रीधर पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे ते भाऊ आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांपैकी एकावर करण्यात आलेल्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळातून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटते। दरम्यान ही कारवाई केल्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे सुद्धा आक्रमक झाले। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोकेत। दोन प्रश्न आपल्याबरोबर आमदार नितेश राणे आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या पद्धतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियावर, याला योग्य अयोग्य कसं पाहताय तुम्ही? हे लक्षात घ्या, ईडीने अगर कारवाई केली तर काहीतरी माहिती घेऊन कारवाई केली असेल, काहीतरी माहिती त्यांच्याकडे असेल। ईडी जेव्हा प्रॉपर्टी अटॅच करते तेव्हा काही त्याला का ना भ्रष्टाचाराचा कुठे ना कुठेतरी वास, मनी लॉन्ड्रिंगचा वास आला असेल, ते काही पुरावे आले असतील त्याच्यानंतरच करते। उठसूट कारवाई ईडी कधीच कोणावर करणार नाही। म्हणून ज्या पद्धतीने आज त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच किंवा त्यांच्यावर कारवाई केली गेली, यावर सरस सिद्ध झालेलं आहे की ठाकरे कुटुंबामुळे भ्रष्टाचार करत आहे, म्हणून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी। पण हे रश्मी ठाकरेंचे नातेवाईक होते, त्यांचा भाऊ रश्मी ठाकरे कोण आहेत? रश्मी ठाकरे कोण आहेत? त्या अगर त्यांच्या भावापर्यंत तर नितेश राणे यांनी राजीनामा मागितलेला आहे, पण निलांबरी प्रोजेक्टच्या या 11 सदनिका
जप्त करण्यात आल्याच्या नंतर स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात याच्याबद्दलची एक मोठी खळबळ उडालेली आहे. कारण आज ईडीनं केलेली कारवाई ही थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांवर, नातेवाईकांवर करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचे राजकीय पडसाद निश्चितपणे उमटत आहेत. आत्तापर्यंत